नमस्कार, मी पूनम नवीन व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत. तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. व्हिडिओची सुरुवात करते. तर आजचं प्लॅनिंग, आजचं दिवसाचं रुटीन कसं असणार आहे मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर आज झालं आहे बऱ्यापैकी आवरून झालेलं आहे. श्रीषाची आंघोळ बाकी आहे आणि आता आमच्या घरामध्ये ना वायफाय बसवायचं काम चालू आहे. जिओ फायबरचं ते बसवायचं चालू आहे. त्यामुळे जरा कामामध्ये आधी जरा गॅप पडलेला आहे. तर आता तरी पण ठीक आहे, चालतं असं. तर इथं ना मी आता श्रीषासाठी आहे ना हे लावलं आहे, बटाटा लावला आहे उकडायला आणि आमच्यासाठी वरण भात असा कुकर लावलेला आहे आणि अजून चपाती आणि भाजी बाकी. तर इथं श्रीषाला आंघोळ घालायची आहे. पाणी ठेवलं आहे, पाणी पण तापलेलं आहे. गॅस बंद केलेला आहे मी. आणि आता इथं ही लोक आले ते जिओ फायबरचं आम्ही वायफायचं सेटिंग करतो आहे. तर ते लावते ते. तर ते काम चालू आहे. झालं का हो बसून? ते पहिलं बसवलं त्याला. ते पहिलं कनेक्शन होतं त्यालाच लावलं ना. तर इथे ना मी आता त्यांच्यासाठी भाकरी करून घेणार आहे. त्यांना ऑफिसला जायचं उशीर झाला आहे. तर ते म्हणजे आज मी डबा नेणार नाही, तर मी जेवण करून जातो. तर मी त्यांच्यासाठी आता मी भाकरी बनवून घेतो. डबा न्यायचा असेल तर चपात्या बनावं लागतात आणि घरी जेवण करणार असेल तर मग भाकरी खातात आणि त्यांना बाजरीची भाकरी आवडते. तर इथे ना मी आता भाकरी करून घेत आहे. भाकरी झाल्यानंतर ना आम्ही जेवण करून घेऊ. आणि बाहेर आहे ना जिओ फायबरचं सेटिंगचं काम चालू आहे, त्याचं पण काम चालू आहे. तर म्हणून मी पहिल्यांदा स्वयंपाकाचं काम करून घेतलं, नंतर बाहेरचं काम आवरणार आहे. श्रीषाला अजून आंघोळ घालणंसुद्धा बाकी आहे, पण तिला आता मी सगळं काम झाल्यानंतर आंघोळ घालणार आहे. आणि इथं मी साईडला कुकरसुद्धा लावलेला आहे. भाकरी काही जास्त करायची नाही आहे, 2च भाकरी करायच्या आहेत. बाजरीच्या भाकरी आमच्यात आवडतात आणि डबा असेल तर चपाती आणि नसेल तर मग आम्ही बाजरीच्याच भाकरी खात असतो. आणि बाकी अजून संध्याकाळी आम्ही जाणार आहे, फोटोशूट करायचं आहे श्रीषाचं. अजून फायनल नाही झालं, पण वेळ श्रीषा खाऊ खाती छान छान आहे. श्रीषा आता झोपली होती, ती उठली. आता तिला मम्मी उठल्यानंतर ना असं दुपारच्या जेवणामध्ये कधी वरण भात, कधी बटाटा, बीट, गाजर ह्याची प्युरी करून पाजत असते. छान छान सांग, मी खाऊ खातीये. सांग, मी खाऊ खातीये. तुम्हाला खायचा का खाऊ? श्रीषाचा खाऊ खायचा का? तर आमचं आता छानपैकी आवरलेलं आहे. हे पण ऑफिसमधून आलेले आहे. चहा पाणी सगळं काही झालेलं आहे आणि आम्ही आता तिघं पण आमचं मस्तपैकी आवरून फ्रेश होऊन श्रीषाचं फोटोशूट करायला चाललेलो आहे. तर बघूया कसं होतंय, काय होतं. जास्त काय करणार नाही आहे, फक्त सिम्पलमध्ये एकच फोटोशूट करणार आहे. जास्त प्रॉपर फोटोशूट नाही करणार आहे, थोडंसंच करणार आहे. तर बघूया. तर मगाशी सांगितल्याप्रमाणे आम्ही मगाशी तुम्ही बघितलं श्रीषाचं फोटोशूट करायला गेलो होतो. तर तिथे गेल्यानंतर फोटोग्राफर काय अवेलेबल नव्हता, त्यामुळे आम्ही रिटर्न आलो.
तर श्रीषाला चांगला आम्ही कपडे, तिचा मेकअप हे ते घरीच सगळं करून गेलो होतो. पण तिथे गेल्यानंतर तो फोटोग्राफर आम्ही जे रेग्युलर फोटो काढतो तो काय अवेलेबल नव्हता आणि आम्ही दुसरीकडे नाही गेलो. त्याला आम्ही आधी कॉल केला होता, त्यामुळं तिथंच का आम्हाला फोटोशूट करायचं आहे तिचं. आणि दुसरी गोष्ट, मग आता परत आम्ही उद्या किंवा परवा तिचं फोटोशूट करणार आहे. मग त्यावेळेस तुमच्याशी कनेक्ट मी राहील. तर एवढं काही प्रॉपर फोटोशूट करायचं नाही आहे, फक्त आपलं सिम्पल एक आठवण म्हणून तिचं ती आत्ताच बसायला लागली आहे. तर ते बसताना फोटो आम्हाला एक फ्रेम तयार करून घ्यायची आहे घरात लावायला. त्यासाठी तिचं फोटोशूट करायचं आहे आणि प्रॉपर फोटोशूट आम्ही तिच्या बड्डेच्या वेळेस करणार आहे. तर आत्ता नुसतं सिम्पल फोटोशूट करणार आहे. तर दुसरी गोष्ट, मी यूट्यूब चॅनल सुरू करून बरेच दिवस झाले तसे, पण मी त्याच्यावर काही व्हिडिओ अपलोड केले नव्हते. पण आता मी लागोपाठ एक 8 दिवस झाले व्हिडिओ त्याच्यावर अपलोड केलेत. तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात, काय म्हणजे तुम्ही मला काहीतरी सजेशन देऊ शकता, मला नक्कीच आवडेल. तर माझ्याकडून व्हिडिओमध्ये काय अपेक्षित आहे, काय नाही, आणि मला तुम्हाला माझे व्हिडिओ कशा संदर्भात बघायला आवडतील किंवा कसे बघायला आवडतील, ह्याचं सजेशन मला दिलं तर तुमचं पण मला खूप म्हणजे मदत होईल भरपूर व्हिडिओ करण्यासाठी. तर तुम्हीही मला सपोर्ट करा आणि तुम्हाला कसे व्हिडिओ माझ्या बघायला आवडतील ते मला नक्की कमेंट करून सांगा. तर आजच्या पुरतं एवढंच. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.